महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय, स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रम यादीत समावेश। महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करत स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा राष्ट्रपुरुष व थोर पुरुष यांच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे राज्यभरात विविध स्तरांमध्ये चर्चा रंगली आहे। सामान्य प्रशासन विभागाने 15 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार 22 जुलै रोजी स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे। परिपत्रकात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना हा कार्यक्रम नियमानुसार आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच हे परिपत्रक राज्यातील शाळा, महाविद्यालय आणि विविध शासकीय कार्यालयांना देखील लागू असल्याचे नमूद करण्यात आले आहे। निर्णयाचे महत्त्व, हा निर्णय केवळ एका जयंतीचा समावेश नसून राज्याच्या सार्वजनिक जीवनात दिलेल्या योगदानाची शासन स्तरावरती घेतलेली अधिकृत दखल मानली जात आहे। यामुळे दरवर्षी 22 जुलै रोजी राज्यभर शासकीय स्तरावरती त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे। या निर्णयानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। समर्थक हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत आहेत, तर विरोधकांकडून देखील यावरती प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा निर्णय आगामी काळात चर्चेचा विषय ठरू शकतो। महाराष्ट्र शासनाच्या या परिपत्रकामुळे 22 जुलै या दिवसाला आता शासकीय कार्यक्रमांच्या कॅलेंडरमध्ये विशेष स्थान मिळाले आहे। या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा।